आरे कॉलनीतील रॉयल पाम इथं असलेल्या बंगला नंबर 31 मध्ये घरफोडी करून चोरी झाले। या ठिकाणी सुपरवायझर म्हणून नोकरी करत असलेल्या गंगाराम यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली। बंगल्याच्या हॉलची काच तोडून 36,15,000 किमतीचे दागिने, तांब्या पितळेच्या मूर्त्या चोरी करण्यात आल्यात। आरे पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमनं या गुन्ह्याचा 12 तासात तपास करून आरोपी पिता पुत्रांना अटक केली। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खास बातचीत केली। आपण या प्राचीन मूर्त्या पाहू शकता। हे कुठलं एक्झिबिशन नाही आहे, पण आरे पोलीस स्टेशन आहे। आरे पोलिसांनी मोठ्या चतुराईने जे दोन आरोपी होते त्यांना जेरबंद करून ह्या मूर्त्या जप्त केल्यात। माझ्याबरोबर आरेचे सिनियर रवींद्र पाटील साहेब आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या। सर, काय घटना होती आणि एवढ्या मूर्त्या? आरे पोलीस स्टेशनच्या आधीत रॉयल पाम म्हणून एरिया आहे, तिथे प्लॉट नंबर 31 मध्ये एक प्लॉट नंबर 31 बंगला आहे। त्यात डॉक्टर नरम म्हणून स्मिता नरम, ज्या आता सध्या फॉरेनला गेलेल्या आहेत, त्यांच्या घरात 18 तारखेच्या मध्यरात्री चोरी झाली। त्याप्रमाणे त्यांच्या मॅनेजरला जी गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी सकाळी 19 तारखेला पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे। नमूद गुन्ह्याचा तपास करताना आपल्याला प्राथमिक 1.5 ते 2 लाखाचा म्हणजे माल चोरीला गेला अशी त्यांनी FIR दिली होती, ज्यात त्यांना नक्की किती वस्तू चोरीला गेल्या ते माहीत नव्हतं। तर परंतु ज्या आमचे पोलिसांचे PSI पांचाळ आणि आमचा डिटेक्शनचा स्टाफ यांनी 12 तासात पूर्ण एरियात CCTV फुटेज चेक केले, मॅन्युअली इन्फॉर्मेशन काढली, खबरीकडनं माहिती काढून 2 आरोपी 12 तासाच्या ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून जवळजवळ 36 लाखाची जी आम्हाला फिर्यादीशी बोलल्यानंतर माहिती पडली त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ 47 लाखाची प्रॉपर्टी आम्ही रिकव्हर केलेली आहे। सर, हे जे मालिक जे ओनर आहेत बंगल्याचे ते कुठेतरी बाहेरगावी असतात आणि ते कुठल्या मोठ्या आयुर्वेदिक कंपनीचे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आयुशक्ती म्हणून कंपनी आहे आयुर्वेदिक औषधाची, त्यांचे ओनर आहेत डॉक्टर स्मिता नरम। ते सध्या युरोप दौऱ्यावर आहेत। त्या दरम्यान त्यांच्या घरी चोरी झाली होती। सुपरवायझरला ही गोष्ट लक्षात आल्यावर आपण गुन्हा दाखल करून घेतला। याच्यात 2 आरोपी अटक केलेले आहेत। दोघी सराईत गुन्हेगार आहेत, दोघांवर गुन्हे दाखल आहेत याच्या अगोदर। याच्यात अजून पुढे तपास करतोय आपण। माझ्याबरोबर ह्या डिटेक्शन टीमचे पांचाळ साहेब आहेत। पांचाळजी, तुमच्याही जाणून घ्या, काय सांगाल? जी कारवाई केली, दोघंही बेटे आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? सदरची घटना घडल्यानंतर आदरणीय रवींद्र पाटील साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही एक पथक निर्माण केलं। त्यानंतर संपूर्ण परिसरातले तसेच इतर परिसरातले असणाऱ्या सर्व CCTV फुटेज यांची पाहणी केली। सदर वेळी आम्हाला अस्पष्ट असे चेहरे दिसत होते, परंतु एक्झॅक्ट कुठल्याच प्रकारचा क्ल्यू नव्हता। त्यानंतर आम्ही सदरची गोष्ट साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी आम्हाला वेगवेगळे त्यांचे जे एक्सपर्ट आहेत त्यांची आम्हाला मदत दिली। त्यानंतर आम्ही आमचे गुप्तहेर यांची माहिती घेतली आणि मग आम्ही त्यांचा शोध चालू केला होता आरोपींचा। दत्ता प्रसाद, किरण जाधव, न्यूज मराठी 24x7।